श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचे अनुभव खरोखरच खूपच सुंदर असतात. प्रत्येक भक्तांना ज्या भक्तांची सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे तर त्या प्रत्येक भक्तांना स्वामी अगदी छातीशी धरून असतात आणि त्याला कोणत्याही संकटामध्ये अडचणीमध्ये कधीही पडू देत नाहीत. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही एखादं संकट आलं तर त्या संकटातून स्वामी अलगदपणे बाहेर काढत असतात. ही असते स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांची प्रचिती अनुभव. अगदी शेवटच्या क्षणामध्ये का होईना, परंतु भक्ताचा जर विश्वास असेल स्वामींवर, अगदी कितीही मोठं संकट आलं तरी देखील जर विश्वास नाही डगमगला तर मात्र स्वामी त्याच्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणी येऊन सुद्धा चमत्कार करून जात असतात. असा सुंदर असा अनुभव एका ताईंनी आपल्या बरोबर शेअर केलेला आहे. तर त्या ताई राहणाऱ्या नाशिकच्या आहेत आणि त्यांचं नाव हे सिंधू रमेश माळुदे आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहे. चला तर मग ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया ताईंना दिलेले स्वामींनी सुंदर असे अनुभव. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. अनुभव घेते का? हो हो, अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला. हो. नाव सांगायचं आहे. तुम्ही कुठला आहे? मी दहिवडी, सातारा जिल्ह्यातील. सातारा जिल्ह्यात का? तुम्ही? मी नाशिकवरून बोलते. अनुभव ऐकत होते ना. हा हा हा. नंबर आला, म्हटलं सांगा आपलं पण आम्ही घेतलं. नाव सांगायचंय ताई? हो सांगा ना. सिंधू रमेश माळुदे. आडनाव काय म्हटलं तुम्ही? माळुदे. माळुदे. किती दिवस झालं स्वामी सेवेत आला ताई तुम्ही? मी आता मागचा अधिक मास होता ना तेव्हापासून. अगोदर महादेवाची भक्ती करते पहिल्यापासून मी. म्हणजे जवळजवळ पहिल्यापासूनच सोमवार करते, लग्नाच्या अगोदरपासूनच. आणि महादेवावरच सगळं नाही का, आपण कपालेश्वरीचं मंदिर आहे नाशिकला, तर तिथे जायचं दर सोमवार, तिथे जायचं दर्शन घ्यायला. आणि असं नाही का, सोमवारचं दर्शन घेतल्याशिवाय मला दुसरं कामच सुचायचं नाही, दर्शन घ्यायला घेतलं. म्हणजे महादेवाची भक्ती अगोदर तुम्ही करत होता? अच्छा. हो अगोदर. आणि स्वामींचा म्हणजे इतकं हे राहतं ना, आपलं पुण्य वाढल्याशिवाय आपण तिकडे जात नाही असं राहतं ते. मग मी जेव्हा इथं आली ना, म्हणजे जेव्हा लग्न झालं आमचं, तर त्र्यंबकलाच म्हणजे असं छोटाच कार्यक्रम झाला त्र्यंबकला. तर तिकडनं येता येताच आम्ही गुरुपीठावर गेलो होतो. काय केलं? गुरुपीठ इथं नाही का, त्र्यंबकला गुरुपीठ आहे. हा गुरुपीठ. तर तिथं दर्शनाला गेलो होतो, पण मग हे माहिती नाही ना स्वामींचं काय काय काहीच माहित नाही. तर गेलो दर्शनाला आलो असं नाही का. आणि घरी आले तर मग आमच्या घरात स्वामींचा फोटो होता. स्वामींचा? तर हो स्वामींचा फोटो होता. म्हणजे दुसरे देव वगैरे स्वामींचा फोटो, म्हणजे ते यांनी पण स्वामी सेवा सुरू केलेली होती पहिली. तर मग मी आल्यावर आहे ना, म्हणजे नाही का मला ते आता शंकराची भक्ती करायची ना मी. तर स्वामींचा फोटो को बघतच नव्हतं, कारण ते असे नाही का उघडे बसलेले भाव आहे. उघडे बसले आणि असं मला जरी नाही का असं बरं नको वाटत बघायला असं. तर मी त्यांच्या फोटो बघतच नव्हते. तर पण ते वाक्य होतं ना खाली, घेऊ नको मी तुझ्या पाठीचं आहे, त्या वाक्यावर नजर टाकायची. म्हणजे मला जर काही संकट आलं किंवा काही त्रास झाला तर मग नाही का असं त्याच्यावर मला एकदम असं आधार यायचा, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं. वाचलं की एक वाटायचं ना काहीतरी आपल्या बरोबर आहे. कोणीतरी आपल्या बरोबर राहायचं. आणि कसं पहिलं म्हणजे जे पण माझं ऐकायचं, मी आईचं ऐकायचं, आई खूप खेळायची मला, असं तसं म्हणजे चालू होतं. तर मग खूप म्हणजे पहिल्यापासून खूप त्रास झाला मला
असं म्हणजे छळ खूप असं तसं म्हणजे. आणि 2 मुलं झाले त्याच्यात मला. तर मग मी कसं शंकराची भक्ती करत मी सोडलीच नाही. माझी खूप म्हणजे श्रद्धा त्याच्यावर. आणि खूप मग असं सासू-सासऱ्यांनी वेगळं काढून दिलं आम्हाला. इथं आम्हाला जात नव्हते. खूप त्रास पहिल्यापासून असं. अरे अरे. आणि मी अशी मोलमजुरी करायची. हे कामाला जायचे नाही. मी ते मोलमजुरी करून आले तेच खायचं प्यायचं आणि करायचे नाही का असं. खूप इतके बिकट दिवस होते आमचे एकदम म्हणजे. पण नाही का जसं काही महादेवाने मला नाही का थोडं थोडं परीक्षा घेत होते माझी. आणि त्याच्यातून थोडं थोडं वरती पण आणलं म्हणजे असं चांगले दिवस आले बा असं. तर मग हे पण कामाला जायला लागले नंतर. मग कामाला जायला लागलं तेव्हा काय 3,000 रुपये देत होतो त्यांना पहिले सुरुवातीला. मग थोडे आता मोठी वर्ष व्हायला लागले. हे कामाला जायला लागले मग चांगलं असेल ना मी पण मोलमजुरी करायची अशी कामं करायची. जायची का घरी नव्हती. खूप माझी नाही का अशी खूप जिद्द असं म्हणजे भाऊ बहिणींच्या हिशोबावर हे नाही करायचं असं नाही का जसं आहे तसं पाहून घेऊ शकतो राहायचं पण करीत राहायचं असं. आई वडिलांकडून काही आणायचं असं नाही का जिद्द होती. तर मग असं करता करता खूप म्हणजे असं थोडं थोडं घर सुधरवलं थोडं असं हे करीत राहिलं असं जे आण वस्तू घेत राहिले. आणि हे पण मग कामाला जात राहिले. मग असं करता करता थोडस ना मग ते जास्तच त्रास द्यायला लागलं आधी ते. आणि इथून म्हटलं इथं नाही राहायचं आता हे काही जमूनच देते नाही. मग थोडं बाहेर गेलो. यांना जिथं नोकरी होती तिथं गेलो मग. तर मग तिथं गेलो 2 वर्ष तिथं राहिलो. पण मग आता माझ्या नंदन ते यायच्याच. मग त्या म्हणायच्या इथं खूप चांगलं चाललंय म्हणजे काय असं अहो पण घरातून आता बाहेर तुम्ही निघत. कष्ट करत होता ना ताई दोघं कष्ट करताय म्हटल्यानंतर पैसा डबल येणार ना. मग बाकीच्यांना उलट आनंद व्हायला पाहिजे होता ना की बाबा सुधरतायत त्यांच्याकडे पैसे यायला लागलेत त्यांचं सुखी कुटुंब नाही व्हायला लागलंय. छळ करायचं म्हणजे त्यांचं असं होतं यांचं छळ झालं यांचं चांगले दिवस नाही आले पाहिजे असं पण म्हणजे का त्यांचं बरं असं मनात. मग का बरं असं की उलट चांगलं झालेलं चांगलंच ना मग त्यांना वाईट का लागत होतं. आता जाऊ द्या स्वभावावर असं नाही का एखाद्याचं असं बरं हा पुढे. स्वभाव असतो एखाद्याचा ते आपण नाही का त्याला सामोरे गेली बा मी असं म्हणजे असं मग तिकडे गेल्यावर पण मग हे कामाला जायला लागली. आणि मग आमचं चांगलं चालल्यावर मग आनंदाने सांगितलं की आजीला त्यांचं ती घरातच राहते काय आता कामाला जात नाही. तिथं शेतीमध्ये नाही का मी नव्हती जात कामाला. मग जायची मग मी घरातच राहायची. मग दिवाळीला त्यांना बोलवलं आम्ही आता आम्ही जरी भाड्याने वगैरे राहतो तरी पण बोलवलं मी नाही का मग जाऊ दे नंदा भाषण केलं काही चांगलं. मग ते आल्या मस्त त्यांना साड्या वगैरे घेतल्या मग त्यांनी लगेच इकडे येऊन सांगितलं घरी जा म्हणे तिकडे चांगलं चाललंय असं तसं. मग आजीने काय लगेच आले तिकडे आम्हाला घ्यायला. तिकडे घ्यायला आल्यावर मग मला माहित होतं आता हे तसंच करतील परत नाही का घरी गेल्यावर. मग मी यांना म्हणायची नाही जायचं घरी असं. हे काय ऐकायलाच तयार नाही म्हणून नाही आता त्यांना होत नाही असं. मग म्हटले मी येईल घरी पण मग तुम्ही काम सोडायचं नाही. आणि मी कामाला गेले ते पैसे तुम्हाला देणार नाही. थोडंसं कबूल केलं आणि आलो घरी. मग घरी आल्यावर मग तरी मग असं नाही का मग त्यांनी परत आम्हाला एकत्र घेतलं मग त्यांच्यामध्ये. आणि तिकडून जे असं काही थोडं सामान आले ना ते वर्षभर वापरून वगैरे खरंच वेगळं दिलं. खरंच वेगळं. मग आता मी असं ठरवलं आता काही झालं तरी एकत्र व्हायचं नाही असं नाही का आता आपलं चांगलं झालं काही असं करते. मग यांना म्हटलं पण काम सोडायचं नाही असं. यांनी पण काम सोडलं. मग इथून आडगाववरून तिकडे आंबडला जायची कामाला काय गाडी आधी पहिलं बसनी जायची. तेव्हा मग बसनी जायची मग थोडं नाही का असं आता पोरं बारीक होते थोडे 2री-3रीला. मग थोडंसं म्हणजे खर्च पण कमी घरातला एवढं काही लागत नाही. मग एक गाडी घेतली यांना म्हटलं मग आपण काय करू आता तुम्हाला लय त्रास होतो बसनी जायचं रोज बसनी राहते नाही. ती गाडी घेऊन म्हणली आपण पुण्यातली. 10,000 रुपये आता माझ्या वडिलांकडून त्यांचे देऊन टाकू परत तुम्ही 10 ऍडजस्ट करा घेऊ म्हटलं आपण गाडी. मग घेतली मग गाडी. मग ती गाडी घेतल्यावर मग जायला लागले काम चांगलं चाललं बरं आमचं. मग काही नाही मी पण जायची कामाला मोलमजुरी करायची. ती कामं घ्यायची. एक बिघा वावर अशी नाही एकटीच काम करायची म्हणजे मला एकटीला पैसे घेतला करायची. तर मग
चाललं मग आमचं चांगलं पोहोच चाललं. पोरं पण व्यवस्थित अभ्यास वगैरे करायची. अरे वा. मग चाललं आता पोरं मोठाली झाली, सगळं व्यवस्थित चाललं. आणि आता मग ती गाडी घेतलं, मग ती गाडी विकली परत. थोडंसं यांना काय वाटलं, मित्रांनी गाडी घेतली, मला नवी गाडी घेतली, म्हटलं घ्या मग घ्यायची तर. मग ती गाडी विकली, परत दुसरी गाडी घेतली. मग नवी गाडी घेतली, मग ती गाडी घेतल्यावर परत तर नाही का, आता ती जायला लागली कामाला जायला, मुलं मोठी झाली, 9वी-10वीला गेली, 10वी-11वीला गेली. मग मुलं नाही का असं आता गाडी चालवायला झाली. आणि मला पण असं काही जर वावरात त्यांनी वावर वगैरे करायला दिले आम्हाला, मग वावरात करायचं त्यांना, मग 3 पोते गहू द्यायचं, मग आम्ही करायचो वावरात. मग काही भाजीपाला वगैरे केलं तर मग आम्ही विकायला न्यायचं. मग अडचण यायची ना, मग असा विचार केला मग अजून एक गाडी घेऊ आपण. अरे वा. मग परत एक गाडी. मग मुलं आता गाडी चालवायची झाली ना, ते बाजारला सोडून वगैरे द्यायची, तर दुसरी गाडी घेतली. मग आता चाललं होतं. मग दिवस पण चांगले चालले, असं नाही का. मी पण भक्ती म्हणजे मला असं ना, देवाचं म्हटलं का खूप असं दुसरं एखादं काम सोडून द्यायची, पण देवाचं करायला माघार नाही घ्यायची, नाही का. मग देवीचे उपास करायला, नवरात्र पण करायला लागली. तर मग काही नसतं असं नाही का, काम करायची. म्हणजे भक्ती काय करायची काहीच नव्हतं दुसरी, फक्त कपालेश्वरला जायचं, सोमवार करायची निरंकार, असं फक्त दर्शन वगैरेच घ्यायचं, दुसरं काहीच नाही बरं का. नामस्मरण वगैरे करायचं. मग असं मनात आलं, म्हटले येडेवानी नुसतं काम करतो, आपण काहीच करते नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे, नाही का. असं देवाचं पारायण वगैरे केलं पाहिजे. तर मग इथलीच जायचं काही मला म्हणायचं, अगं चल ना मंदिरात, स्वामी समर्थ संकेतनराजचा येत जाय, चांगला राहता असं तिथे. ते म्हणताना आपलं पुण्य वाढल्याशिवाय आपण तिथे जातच नाही असं. मी असे म्हणजे नाही का थोडंसं हेच करायचे, स्वामी समर्थांचं काय एवढं नाही का, मी म्हणायचे महादेवच येईल असं. तर असं मला म्हणजे माझी हे होती ना भक्ती, खूप श्रद्धा महादेवावर, असं शंकरावर. तर मग ते मला म्हटलं, मग मी त्यांना काय सांगितलं, म्हटलं असं करा ना, आता नवरात्र चालू होती, मला ना एक पुस्तक आणून दे देवीचं, मला पारायण करायचं. तरी मी केंद्रात गेले, त्यांना पुस्तक आणायला लावलं, पारायण वगैरे चालू केलं, पारायण केलं. मग कोणतं पुस्तक आणलं तुम्ही? सप्तशृतीचं. ती पारायण करायला लागली. शिवलीला अमृत वाचायची मी पहिल्यापासून, 7 दिवसात पारायण करायची त्याचं. मग हे देवीचे नवरात्र धरले ना, मग म्हटले नुसतं उपास धरायचे, पडायचं, खायचं, काम करायचं, काहीच करते नाही आपण, नाही काय. मला पारायण पण करायचं असं. मग केलं मी पारायण, आणि पहिलं पारायण केलं. काय असं मनात आलं ना, मला वणीला जायचंय पाहिजे, नाही काय. मग असं मनात आलं, मला कोणतरी विषय म्हटलं, पण म्हणायचं यायचं तर वणीला पाहिजे. म्हटले जायचंय अहो मला तिथे, पण मी पाठवायचंच नाही मला, कारण घरी करायला कोणी नाही. कसं मला माहेरी पण नव्हतं पाठवायचं, 1 दिवस गेलं का लगेच भेटून यायचं असं. मग मला खूप अवघड वाटायला लागलं. म्हटले नाही, आता पारायण केलं तर वणीला जायलाच पाहिजे असं मनात यायला लागलं. मग ना देवी पुढे मी रडले, नाही का. असं खूप देवीला मनापासून प्रार्थना केली, अगं देवी माता मला यायचं ना, काही येऊ दे ना मला. असं यांना अगोदर विचारलं, तर हे म्हणे नाही, काही नाही जायचं म्हणे, गेले तर तिकडेच राहायचं गडावर, बरं का. मग म्हटलं आता काय करायचं. मग देवी मला खूप असं रडायलाच यायला लागलं, नाही का, आता कोणाला सांगावं असं. आणि मग मी देवी पुढे मग असं खूप रडले. आणि अक्षरशः उद्या जायचं ना, तर आज हे काय म्हणते संध्याकाळी, काय गं तुला जायचंय ना वणीला. म्हटलं हा बरं का. म्हटलं असं खोटं कशाला बोलता, तुमचं काल असे बोलले, तसे बोलले. नाही म्हणे, काय म्हणे, बरं का. रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच त्यांच्यामध्ये बसेल ना, जाय म्हणे. मग मला खूप आनंद झाला. गेले मग दर्शनाला देवीला, काय केली मग मस्त दर्शन आले. मग आणि मग एक दिवस ना असं मनात आलं, आपण देवीची भक्ती करतो, महादेवाची करतो, नाही का. असं समजा विठ्ठलाची भक्ती करतो, एकादशी करतो, हे करतो आपण, ब्रह्मदेवाची भक्तीच होत नाही माझ्याकडून, नाही का, असं मनात यायला लागलं. तर मग त्याच रात्रीला ना मला काय स्वप्न पडलं की हनुमंत आहे ना, तर माझ्या स्वप्नात आले हनुमंत, आणि माझ्याशी बोलता येते बरं का. हनुमंत तुमच्याशी बोलतायत म्हणजे मारुती? हो मारुती स्वप्नात आले आणि ते बोलताय माझ्याशी. आणि तिथं कोण आहे ते नांदर सिंग होते, मोठे बघा प्रदीप दादा म्हणून, आहे ना. हो आहे माहिती. हा, ते प्रदीप दादा त्या मंदिरात उभे आहे बरं का. तुम्ही? आणि
हा हा त्या मंदिरात ते उभे आहे प्रदीप दादा. जुनं मंदिर आहे असं खूप तिथं हनुमंताचं म्हणजे हनुमंत आहे आणि ते माझ्याशी बोलताय मी तिथे दर्शनाला गेली आणि तिथं प्रदीप दादा तिथं मंदिरात उभे आहे असं असं दिसलं मला. आणि हनुमंत मग माझ्याशी बोलतायत ते मला काही ऐकायलाच येईना ते काय सांगताय असे. तर मग त्यांनी उजवा हात केला असं इकडं आमचं घर इकडे आहे ना आणि उजव्या हाताला दत्त मंदिर आहे स्वामी समर्थ केंद्र आहे असं. तर त्यांनी उजवीकडे हात केला हनुमंताने. मला ऐकायला येत नव्हतं इथं. तर मग ते नाही का आता मी ते स्वप्नाचं मग विचार करत राहिले काय नेमकं हे. मला जाग आली मग नंतर मी सकाळी पण विचार करत राहिली हनुमंताने काय सांगितलं मला स्वप्नातून असं. मग असं विचार करत होते आणि लगेच मी अशी अचानक केंद्रात जायला लागले. म्हणजे काहीच नाही. एक दिवस असं बी टाकायला वावरात बी टाकायला गेले आणायला गेले दुकानामध्ये तिथंच दुकानाजवळ केंद्र आहे. आणि आलं माझ्या मनात चला केंद्रात जाऊन आता जवळच आहे केंद्र तर दर्शन तर घेऊन येतो. हे घरी होते कसं यांना बी टाकायचं वगैरे काम आवरायचं राहते मग ते बोलतील मला. तर मग गेले घाई दर्शन घेतलं चालले नाही का लगेच अशी घाई. तर तिथल्या ताई काय म्हणतात अगं कुठं चालली घाई एवढी त्यांना आरती घे ना तू. अरे वा. म्हटली आरती हा बरं का म्हटली आरती म्हणे हा आरती घे ना म्हणे. आणि मला काही ते आता केंद्रात गेलेलीच नाही काही माहितच नाही आरती वगैरे काय असं. तर त्यांनी मला आरती दिली. तर ती आरती घेतल्यावरून मला इतका आनंद झाला ना मी नाही का स्वतः देवाला वावळले मी असं खूप मनामध्ये. हो ना हो ना आरती मिळायला पण भाग्य असावं लागतं ताई कोणाला पण भेटत नाही. हो ना आणि गेले पहिल्यांदाच गेले दर्शन घेतलं आणि भेटली आरती मला लगेच नाही का मग मला आणखी आनंद झाला. साक्षात मी ते फोटो नाही का असं फोटोकडे बघत डोळे भरून आले खूप असं रडावं असं वाटलं. आणि ती आरती केली मग मला नाही का असं डायरेक्ट आता मला कसं आहे काय काय असं असं देव वेगळे नाही ते सगळे देव सारखेच आहे नाही का. हो ना. आरती वगैरे घेतली आणि देवानी बघा ही मला बोलतील ना तर यांना मित्र आणून ठेवला इथं गप्पा करायला. मला वेळ लागेल ना. तर मग घरी आले तर काहीच म्हटले नाही मला वाटलं आता खूप बोलणे बसतील एवढा वेळ झाला आरतीला असं. काहीच नाही मग तशी मी ना जायलाच लागले केंद्रामध्ये का. त्या ताईंसोबत मग दिंडोरीला जायला लागले. अरे वा. दिंडोरीला पण दर्शनाला जायला लागले हे जायची कामावर आता ही कामावर जायची मी पोरं आता मोठे झाले. 10वी कॉलेजला पण जायला लागले मग मी जायच्या दिंडोरीला जायचं आपण पोरांसाठी काहीतरी करायचं आपल्याला भक्ती देवाचं त्यांचं पण चांगलं झालं. अरे वा. दिंडोरीला दर्शनाला जायला लागले. तिथं गेल्यावर नाही का आता आणि आम्हाला एक दिवस स्वप्नात आलं का आता गुरु करायचंय मला नाही का. गुरु केला पाहिजे असं म्हणतं बाबा मग गुरु करायचंय. तर मग मला असं स्वप्न पडलं शांतिगिरी महाराज स्वप्नात आले. शांतिगिरी महाराज स्वप्नात आले आणि गुरुमाऊली पण स्वप्नात आली. अरे वा. दोघं पण स्वप्नात आली. आणि असं नाही का मग निवड तुला कोणता गुरु निवडायचा असं तुला कोणता गुरु करायचा असं. तर मग दोघं स्वप्नात आलं मग मी त्या स्वप्नाचा विचार केला. तर मग म्हटले कसं काय स्वप्न पडलं असं आता थोडंसं नाही का आता गुरुमाऊलीचं माहीत व्हायला लागलं तुम्हाला आता गुरुमाऊली स्वामी समर्थांचा गुरु आहे. गुरु आहे त्याच्यामधले गुरुमाऊली असं. तर मग म्हटले चला आता शांतिगिरी महाराज आले पण मग एवढं अनुष्ठान वगैरे 7 दिवसाचं कोण पाठवणार आहे मला तिथं अनुष्ठान वगैरे असतं ना. एवढं कडक काय आपल्याकडून होणार नाही असं गुरु करायचं म्हटल्यावर असं म्हणत येईल ठीक आहे. म्हटलं चला आपलं साधं सोपं गुरुमाऊलीच बरं म्हटलं चला स्वामी गुरु करायचं. मग असं म्हणत आलं आणि मग तिथंच जायला लागले मी आणि केलं नाही का गुरु पौर्णिमेला गुरु दीक्षा घेतली मी असं. अरे वा. केलं गुरु पण केलं मग जायला लागली यायला गुरुवारी मग जायला ओढच लागायची मग त्या मग ताईने काय ठरवलं तर 11 गुरुवारी जायचं आपल्याला दिंडोरीला. गाडी करायची आणि 11 गुरुवार दिंडोरीला जायचं. तर मग मी हा म्हटली. मी पण जायला लागले त्यांच्या बरोबर. मग जायला लागले तर मग त्याच्याबरोबर मी गुरुवार पण करायला सुरुवात केली. मग हे नाही का व्हिडिओ बघायची अनुभव बघायची मला ते मग वेळ लागल्यासारखं झालं. मग अनुभव पण खूप असं वाटायला लागलं खरं राहतं का असं तसं नाही का. मनामध्ये पण यायला लागलं ना म्हणजे हे नक्की कसं आहे काय आहे कसं आहे काय आहे नेमकं असं नाही का. पण आनंद पण वाटायचं नाही का असं ऐकायची असं खरं मनाला छान पण वाटायचं का खरंच असेल असं कोणी सांगेल का खोटं असं मनात पण यायचं. आणि मग असं करता करता मग ना गुरुवार पण धरली. मग गुरुवार धरल्यावर ना एक दिवस दिंडोरीवरून आलो
आणि ती ताईने त्यांनी ना अक्कलकोटला जायचं होतं ना, त्यांनी ते प्रोफेसर आणि त्यांची मुलगी डॉक्टर असं त्यांचं चांगलं आहे सगळं. मग त्यांनी मोठी गाडी घेतली. तर मग त्या काय म्हणे बाई मला तर अक्कलकोटला जायचं होतं म्हणून स्वामींनी मोठी गाडी घेऊन दिली काय माहिती आम्हाला. आम्ही तर अक्कलकोटला गेलो होतो असं जाणार आहे असं काहीतरी चावलं म्हणत होती ती. तर मग मी म्हटले बाई आता तुम्ही त्या गेल्या मग त्यांच्या घरी आणि मी आले आमच्या घरी मळ्यात राहतो ना आम्ही. ते त्यांच्याकडे घराकडे गेले आणि मी आले आमच्या घराकडे. त्याला म्हटले नाही मी स्वामीशी बोलते बरं का असं काही सांगायचं असलं काही म्हणायचं माझी अशी एकटी बोलत राहते स्वामींना सांगत राहते सगळं. ठीक आहे आता मला कळालं ना महादेव आणि स्वामी काही वेगळं नाही एकच आहे सगळं. हा एकच आहे आता अवतार वेगळं म्हणजे ते काही नाही असं सगळं एकच आहे मला कळालं आता स्वामीच होते सगळं महादेव म्हणजे स्वामीच सगळं. म्हटल्या स्वामी आहो त्यांनी त्यांचा पैसा आहे त्यांच्याकडे सगळं आहे त्यांनी घेतली गाडी. आता ते आले अक्कलकोटला गाडी घेऊन तर मला पण आता ओढ लागली अक्कलकोटला यायची मला पण यायचं तुमच्या दर्शनाला म्हटलं बरं का. मी म्हटले मला कसं पण मी म्हटले यायचे बा मला असं सांगितलं ताई. लगेच 8-10 दिवसांनी आमची मोठी गाडी बुक झाली. अरे वा बघा म्हणजे काहीच नाही बरं का मनात नाही ध्यानात नाही असं नाही काही विचार पण नाही. आणि म्हणजे आधी असं यांचं कसं चाललं होतं जुन्यातली घे म्हणे आपण. तर मग हे ना बघून आली जुन्यातली गाडी असं तसं. तर माझ्या मनात काय यायला लागलं जुन्यातली गाडी घेता येते कोणाची कशी नाही का आपल्याला माहित नाही राहत. जुनी गाडी मग स्वामी कुठं बसली नाही आणि म्हटलं स्वामी जुन्यातली गाडी घेऊन राहिले मला तर असं वाटतं घेताय पण नवीच घेतली पाहिजे असं मला वाटतं असं नाही का. मग ऍडजस्ट होणार आहे का स्वामी असं नाही का. तर अक्षरशः ते ना व्यवहार करून आले 2 लाख असा व्यवहार करून आले ते जुन्या गाडीचा. आणि परत गेले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि काय त्यांच्या मनात आलं आता मी बोलली ना स्वामींजवळ मला जुन्या गाडीची असं वाटत जुनी गाडी नाही घेऊ कोणाची कशी. तर नवी गाडीची अपेक्षा करून एवढी मोठी होणार आहे का असं नाही का. मग परत असं स्वामींजवळ फक्त बोलली मी असं काहीच नाही आता गेले मग दुसऱ्या दिवशी गेले आणि तिकडून आलेलं डायरेक्ट म्हणत्या नाही ती गाडी कॅन्सल केली नवी गाडी ठरवली बरं का. तर अक्षरशः म्हणजे मला असं वाटलं स्वामी कसं काय माझं लगेच ऐकू राहिलं असं म्हणत. ती म्हणे नवी गाडी ठरवली मग कसं काय असं सगळं त्यांनी मला सांगितलं. परत थोडंसं माझं नाही का मनात यायला लागलं स्वामी पण खूप कर्ज नाही होणार आमच्यावर असं मनात यायला लागतं. तर तुम्हाला सांगते तेवढे 15 दिवस ना आमचा व्यवहार फक्त झाला नाही का असं म्हणजे थांबला गाडीचा. माझ्या मनात यायला लागलं ना का अजून कर्ज होईल का काय असं. थोडंसं इकडे तिकडे सांगितलं पण आम्ही गाडी घ्यायची आता अजून कसं इकडे तिकडे सांगितलं म्हणजे थोडंसं येत होतं ना. मग परत माझ्या मनात आलं म्हटलं स्वामी जाऊ दे हो द्या कर्ज होईल तर हो द्या थोडं आणि जाऊ द्या आता नवीच गाडी बुक करून टाका असं बरं का. ते सगळं क्लिअर झालं. मग मोठी गाडी घेतली आम्ही. तर मग मोठी गाडी घेतली मग पहिलं याला गेलो दिंडोरीला गेलो. मग याला बैरवाला गेलो फ्रीडला आणि मग देवीला गेलो. तर मला असं वाटलं पहिलं गुरूंचं दर्शन झालं देवीचं झालं आता अक्कलकोटला जायचं म्हटलं आपण. मग अक्कलकोटला गेलो. अरे वा तिकडं पण मला तर इतके अनुभव येते इतक्या ना सांगतो दिवस पण संपून जाईल एवढे अनुभव. मग 2-3 टप्प्यामध्ये सांगा मग ताई. हा ना इतके म्हणजे तुम्हाला सांगते थोडं मनात आलं का ते लगेच पूर्ण होतं माझं म्हणजे असं नाही का मी असं खूप काही मागत नाही देवाकडं. पण काही असं नाही का आता केंद्रात जाते मी रोज आरतीला जाते 8 वाजता सकाळी ना. तर ज्या दिवशी मला वाटलं ना आज स्वामी मला आरती दे बरं का त्याच दिवशी मला आरती दे. अरे वा लगेच बरं का तिथे गेल्यावर माझ्या मनात राहत नाही तिथे गेल्यावर मला आरती दिसून जाते. त्या दिवशी वाटलं नैवेद्याचं वाटलं नाही स्वामी मला आज नैवेद्य भेटू द्या. आणि पहिलं असं वाटलं मला एक दिवस हे बाया नैवेद्य करते आपण पण केला पाहिजे असं त्यांचे कसं तिथं नाव ठरलेले असं आणि मला वाटलं आता आपल्याला कोण देणार आहे नैवेद्य असं. तर मग मला एक दिवस आलं असं मनामध्ये स्वामी मला नैवेद्य पण पाहिजे. मग लगेच मला नैवेद्य घेतला बरं का. अरे वा आणि असं तुम्ही सांगता स्वामी लगेच ऐकतात. लगेच ऐकतो एकदम म्हणजे असं हेच नाही करते जसं काही आलं का मनात असं वाटतं स्वामी लगेच माझी इच्छा पूर्ण करू राहिलं असं सगळं काही पण मनात आलं का. आणि मग नाही का आता असं
सगळं झालं. मग आता आरतीला पण जाते, सगळं मला व्यवस्थित सेवा करायला पण आवडतं, सगळं चाललं व्यवस्थित. मग आता ना हे सप्ताह बसणार होता गुरुचरित्राचं पारायण वगैरे असं. तर मग म्हटले मला पारायण करायचे, पण माझ्याकडून होणार आहे का एवढं नेम धरायचे असं तसं, एवढं नाही होणार म्हणून शक्य माझ्याकडून. तर म्हटलं स्वामी आता काय करायचं, तुम्हीच करून घ्या. मला तर खूप इच्छा आहे पारायण करायची. आणि नेमकं आता हे नाही का खंडरावाचे नवरात्र होते, तर तेव्हा मग मी ते पण उपास केले ना खंडरावाचे. तर मग उपास केले, मस्त झाले. मग ते तसं सगळे नेम वगैरे धरावेच लागत आहे. मग दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि तिसऱ्या दिवशी लगेच आणि शनिवारच्या दिवशी हे होते वांगीसत होती आणि चंपाषष्ठी, आणि दुसऱ्या दिवशी रविवार, लगेच सोमवारी पारायण सुरू होणार होतं. म्हणजे एकच दिवस मध्ये जाणार होतं. तर मग आता म्हटलं यांना विचारायला नाही का, आता 7 दिवस मी उपास पण धरले, यांना विचारूच काय आता मला आता पारायण पण लावायचं नाही का, 7 दिवसाचं पारायण पण करायचं. आता गुरुचरित्राचं पारायण म्हणलं सगळे नेम धरावंच लागत. हो गुरुचरित्राचं पारायण म्हणलं नियमानेच करावं लागतं. नियमानेच करावं लागतं. तर मग काय झालं, यांना विचारलंच नाही मी घाबरून नाही का, म्हणणारच नाही हा म्हणून. तर म्हणून तर मग मला रात्री स्वप्न पडलं. तर मी ना पारायणला ग्रंथ घेतलाय, पारायणला जाऊन बसले असं. आणि एकच नंबर बसले असं, एक नंबर पारायणाला बसले, आजूबाजूला बाया दिसू राहिल्या माझ्या, बसली पारायणला असं स्वप्न पडलं मला. आणि कसं आहे सोमवारचं ना माझं मौन व्रत असतं, मी मौन व्रत घ्यायचे सोमवारी. तर मग म्हटले आता हे स्वप्न पडले, पण माझे स्वप्न ना काही खरे ठरत आहे ना असे, म्हणजे मला संकेत भेटत आहे अगोदर काही करायचं असलं ना, चांगल्या गोष्टींचे संकेत मिळतात अगोदर. तर मग ते स्वप्न विश्वास ठेवलं मी. म्हटलं चला माझं स्वप्न पडले ना, आता मला पारायणाला बसायचं. सकाळी मग लवकर जे काही चालत जाते घरातून ड्युटीवर, मला लवकरच उठावं लागतं, लवकरच आवरावं लागतं. ते पटापट आवरलं. मग गेले ग्रंथ वगैरे घेतला. नाही ग्रंथ मला नव्हता कोणाचं घेतलं काय, मी दुसऱ्यांचं घेतलं वाटतं. आणि गेले पारायणाला जाऊन बसले. आणलं होतं मी ग्रंथ आणला होता एकदा ना, गुरुपीठावर पारायण केलं, तिथे ग्रंथ घेतलेला होता. एक गुरुपीठावर पारायण झालं पहिलं. आणि मग तो ग्रंथ आणल्यावर मला नाही काही इच्छाच झाली पारायण करायचं असं. मग घेतलं ग्रंथ वगैरे घेतलं आवरून, गेले बसले पारायणाला. बसले एकच नंबर पारायणाला बसले होते. म्हणजे स्वप्नात झालं तसं सेम झाला. जसं स्वप्नात घडलं ना तसं एक नंबर जाऊन पारायणाला बसली. मग माझी मला नाही का मनात हसू यायला लागले. आता मला कोणीच बोलायचं नाही काही नाही, मौन होत होतं माझं. म्हटलं स्वामी आहो तुम्ही सगळं कसं काही करून घेते माझं, म्हटलं मला बरोबर स्वप्नात दाखवलं. बसली पारायणाला. आता संध्याकाळी नाही का हे घरी आल्यावर दाट पडलं थोडंसं म्हणाल नाही का असं, आता ही काय नाही, आता ही 7 दिवस गेले. मग ते आल्यावर मग थोडंसं नाही का मला थोडं हसू यायचं, गाळातलं हसायची पण. आणि आता काय बोलणे बसतं हे पण दाखवतात, तू देव करते बा असं. तर मग यांना असं खुणाने विचारलं मी, म्हटले अहो मी पारायणाला बसले असं, आणि आता मी खाली झोपते म्हटले बरं का. तर मग ते म्हणते आता असं कर, हे पादरून ते उचलून जाय मंत्रात जाऊन बस. मंदिरात जाऊन झोप म्हणे बरं का. मग म्हटलं आता जाऊ दे, आता काही म्हणू काही नाही, आता आपण मला काही बोलायचं नाही म्हटलं, ते पण जास्त बोलतो नाही ना मग. घेतलं झोपून मग दुसऱ्या दिवशी तर आले, जाऊ द्या चांगलं राहते जातील सध्या मी नाश्त्याचं थोडं समजून सांगितलं. आणि खूप छान पारायण झालं बरं माझं. मग त्यांनी काय केलं, थंडीचे दिवस होते, वरतून ब्लँकेट वगैरे आणून दिलं मग मला बरं का. थंडी खाली फरची ना गार लागेल म्हटले बघा स्वामी कसं करून घेते, म्हणजे एकदम जसं आपलं का भक्ती जर खरंच मनापासून केली ना ताई, खरंच देव सगळं ऐकत राहतो. हो तेवढं आहे ताई. इतकं म्हणजे इतकं छान पारायण झालं, मला इतका आनंद झाला मला. आणि मग ते पारायण झाल्यावर मग असं थोडे दिवस गेले, 1.5 महिना गेला असं. मग ह्या काय म्हणे आता गुरुपीठावर पारायण करायचं म्हणे. तर मग पारायणाला जायचं ना, येते का म्हणे गुरुपीठावर. तर म्हटले हा येईल म्हटले. 1.5 महिना झाला होता नंतर गेले मी गुरुपीठावर त्यांच्यावर पारायणला. मग ते गाडीमध्ये ना जास्त म्हणजे तिथं जास्त झालेले होते. आणि मला फोन येऊ राहिला, 1 मिनिट थांबू का. बरं जाऊ दे. मग ते म्हणे तिथं जास्त झाली, मग आता काय करायचं. तर यांचं काम बघा पहिलं आंबडलं होतं बरं का.
आणि आता नेमकं ते काम वासळीला गेले तिकडं त्र्यंबक जवळ गेले त्यांचं काम. मग यांना म्हटलं द्याल का आम्हाला सोडून, तुझ्या गाडीत छोटे जास्त झाले, आम्हाला त्र्यंबक सोडून द्याल म्हणून देईल म्हणून. मग गेले त्या दिवशी ना त्र्यंबकला, म्हणजे सोडवलं आम्हाला. त्या दिवशी माझ्या मनात आलं, म्हटलं अरे येतो इथं 10 किलोमीटर कामाला येते, मला तर दर शनिवारी पारायण करता येईल म्हटलं इथं. मग मी त्यांना विचारलं, मग म्हणे येत जाय, मग मला काय करायची, गाडी रिकामीच राहते, येत जाय म्हटलं, आवरून येत जाय. काही मी दर शनिवारी आता पारायणाला जाऊ राहिले घरचे. अरे वा. मग तर पारायणाला गेलो, इतके छान छान अनुभव येतो ना, लगेच असं म्हणजे काही जर गोष्टी मनात आल्या, एक दिवस आरती पण भेटली, मनात आलं होती तुम्हाला आरती भेटली पाहिजे. एक दिवस आता असं मनात आलं का रविवारी ना नवनाथाचं पारायण असतं, शनिवारी गुरुचरित्र असतं, रविवारी नवनाथाचं पारायण असतं. तर ते पण मनात आलं माझ्या, आता नवनाथाचं पण पारायण झालं पाहिजे. तर मग आता शक्यच नाही म्हटलं यांना रविवारी सुट्टी राहते, मला घेऊन जाणार का रविवारी. तर नेमकं काय झालं का गुरुमाऊलीने त्या दिवशी असं नियोजन केलं, शनिवारी पारायण ठेवलं नवनाथाचं. तर म्हणून सांगायचं त्या पारायणाचा इतका भारी अनुभव आला मला. रविवारी पारायण ठेवलं आणि मी गेले गुरुचरित्र घेऊन घरून, ग्रंथ पण माझ्याकडे. आणि नेमकं आता गाडीत गेल्यामुळे माझ्याकडे पैसे पण नव्हते. आता गाडीत गेले, गाडीत यायचं परत येताना पैशांची काही गरज नाही म्हटली, थोडेफार असं आपण तिथं नारळ वगैरे गेले तेवढे ठेवले, पण जास्त पैसे नाही ना ग्रंथ घ्यायला असं. तर मग म्हटलं आता काय करायचं, आणि मला खूप आनंद झाला. नवनाथाचं पारायण म्हटलं, आज माझं नवनाथाचं पारायण होऊन गेलं. गेले मंदिरात गेले, तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. म्हटले तुम्ही आता करा बरं का काहीतरी, मला पारायण तर करायचं. तर मग पारायण ग्रंथ घ्यायला पैसे नाही, आता काय करू. त्यांना विचारलं त्या दादांना, तिथं म्हणा नाही म्हणा, आम्हाला हिशोब द्यावा लागत, इथं काही ग्रंथ भेटणार तुम्हाला पैसे द्या. आता ओळखीचं पण कोणी नाही, असं कोण कुठलं नाही का, मी एकटीच गेले पारायणाला. त्याच्यात काय करावं, माझं नेमकं दर्शन घेऊन आलं, लक्षात आलं का पोरांना सांगता येईल फोनवर ऑनलाईन करा पैसे असे. पोरांना सांगितलं मग फोन करून, मग त्यांनी पाठवले ऑनलाईन पैसे, म्हणून घेतला ग्रंथ बरं का. तर ग्रंथ घेतल्यावर 8च्या आरतीनंतर पारायण सुरू करायचं होतं. मग 8च्या आरतीनंतर पारायण सुरू करायचं होतं. माझ्या काय मनात आलं, म्हटलं चला मग दर्शन घेऊन येऊ, म्हणून नारळ तरी ठेवून येऊ. दर्शन घेऊन आले पण नारळ तरी ठेवून येऊ. गेले नारळ ठेवायला, नेमकं आरतीला नाही का आता सगळे उभे राहिले, आणि त्या गुरुजींना विचारलं, तिथं म्हटले मला आरती भेटेल का, मला द्याल का आरती, असं नाही का. ते म्हणे काही नाही म्हणे, इथं नियोजन ठरलेलं असतं, ज्याचा नैवेद्य ज्याचं हे माता त्याला आरती राहते म्हणे, तुम्हाला घ्यायचं असेल ते नंतर या म्हणे परत. तर मग राहिली तिथं मग रांगेत उभी आरतीला. तर मग आरतीला उभी राहिले, म्हटलं अहो स्वामी मला खूप इच्छा होती आज आरती घ्यायची तुमची, मला काहीतरी मोठा अनुभव द्या, आज मला नवनाथाचं पारायण पण करायचं बरं का, असे म्हटले. आणि आरती सुरू व्हायची वेळ 2च मिनिटं राहिले, ते नाही का जे ज्यांना आरती घ्यायची ते आलेच नाही. अरे गुरुजी नाही का मग असं इकडे तिकडे बघायला लागले, त्यांचं लगेच माझ्याकडे आलं. मला म्हणे घेताय आरती. अरे सांगते, इतका आनंद झाला मला, म्हणजे डायरेक्ट गाभाऱ्यातली आरती भेटली ना. तर इतकं म्हणजे म्हटलं स्वामी अहो मी नाही का तिथं उभे राहिले, म्हटलं स्वामी जर मला आरती भेटली असती तर आज मी किती नशिबवान असते, मला किती आनंद झाला, अशी म्हटली मी. लगेच त्या गुरुजींनी मला बोलवलं आरती. लगेच स्वामींनी सांगितलं तू खूप नशीबवान आहे. हो मी अशी म्हटलं ना, अक्षरशः इतकं म्हणजे इतका आनंद झाला मला. अहो स्वामी नाही, खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. प्रत्येक अनुभव सुंदर आहे ताई तुमचा. प्रत्येक म्हणजे मधले तर मी स्किप केले, आता महत्वाचे सांगितले. तुम्हाला जर ते अनुभव सांगितले ना, इतके म्हणजे जसं माझ्या स्वप्नात येतं ना तसंच घडतं काही गोष्टी. अरे वा. नाही, अनुभव नेहमी सांगायचे असतात ताई, प्रत्येक अनुभव सांगायचा, पण आता तुमचा खूप मोठा अनुभव आहे ना, मग 2-3 याच्यामध्ये सांगितलं तरी हरकत नसतं ताई. 2-3 वेळा सांगितलं ना थोडा करून तर चालतो. सांगेल मी आता स्वप्नांतले पण सांगेल. मग आता हा जुना मला नवनाथच म्हणजे नवनाथ पारायण केलं तर मला सांगायचं होता अनुभव. तर किती दिवसाचं चाललं होतं ते सांगावं असं म्हणजे. आज मग तुमचा ऐकता ते स्क्रीनवर नंबर राहतो ना तुमचा, मग त्याच्यामुळे मी तो नंबर लगेच बघितला, मग केला तुम्हाला फोन असं. नाही, नाव सेव्ह करून ठेवा ना माझं, शुभांगी पोळ. जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा नाव म्हणजे शेअर करा.
हो आणि मग ऐका ना, अजून पुढे सांगते ना. तर मग आरती घेतली आणि मग त्या आरती घेतल्यावर त्यांनी काय सांगितलं म्हणे आता ही भांडी ताई निरंजनचे बसून काढे म्हणून. तर आता मला एवढा आनंद झालेला होता ना, तिकडे पारायण सुरू झालं असं नाही का, सुरू झालं ऐकायला येत होतं मला पारायण आणि भांडी घासायला मग ते निरंजनचे घासायला गेले मी. तर मग म्हटलं स्वामी अहो आज नवनाथाचं पहिलंच पारायण माझं, मला म्हणजे पहिल्या अध्यायापासून घ्यायचं होतं, तिकडे सुरू होऊन गेलं पारायण नाही का, असं नाही नको. घाई मग ती भांडी घासली आणि मी गेले पारायणाला बसायला. तर तुम्हाला सांगते शेवटचं पान राहिलं होतं पहिल्या अध्यायाचं. तर तिथं ते गुरुजी आले आणि त्यांनी काय सांगितलं त्या ताईला पुढे नाही का मी करू म्हणत राहते पारायण घेत राहतं. तर त्यांना डायरेक्ट सांगितलं त्या गुरुजींनी म्हणजे ताई परत पहिल्यापासून पारायण घ्या बरं का. तुम्हाला सांगते त्यांच्या पाठीमागे बसलेली होती ना 2 नंबरला अशी आणि त्यांनी येऊन डायरेक्ट त्यांना सांगितलं. त्या म्हणा का नाही म्हणे गुरुजी अहो संपत आलंय म्हणजे काम नाही म्हणे मला काहीच बाकीचं सांगायचं नाही तुम्ही परत सुरू करा मी पहिल्यापासून. केवढा मोठा चमत्कार झाला हा. केवढा मोठा चमत्कार म्हणजे इतका अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. स्वामी अहो एवढी मोठी म्हणजे खरंच इतका मोठा अनुभव दिला मला त्या पारायणाचा. आणि परत बघा तो अध्याय त्यांनी परत पहिल्यापासून स्टार्ट केला, पहिल्यापासून सुरू केला. नाही ताई तुम्ही जेव्हा तुमचं सर्व काही स्वामी ऐकतात ताई, जेव्हा अनुभव ऐकताना तेव्हा स्वामींना प्रार्थना करत जा. एखादं संकटात वगैरे असेल तर स्वामींना प्रार्थना करत जा की त्याला संकटातून बाहेर काढा. खूप लोक संकटात आहेत ताई. हो ताई बरं का असं म्हणजे बघा पहिलं माझं पारायण गुरुचरित्राचं मी काय सांगितलं स्वामींना, स्वामी पहिलं माझं पारायण गुरुमाऊलींच्या याच्यासाठी आरोग्यासाठी आणि दुसरं माझं पारायण ते हॉस्पिटलचं काम चालू आहे तिथं गुरुपीठावर गोशाळेचं. तर ते हॉस्पिटलसाठी दुसरं पारायण आणि तिसरं पारायण आमचं केंद्राचं काम चालू आहे गावामध्ये. तर त्या केंद्रासाठी माझे 3 पारायण त्याच्यासाठी आणि मग पुढचे मी असं माझ्या कुटुंबासाठी किंवा कोणासाठी जर मला वाटलं तर मी लगेच असं मागून घेते बरं का ताई. स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले ताई. हो म्हणजे मला असं कोणाची मदत करायला आवडतं, कोणी संकटात असलं आवडतं बरं का ताई. त्याच्यासाठी प्रार्थना करायला आवडते नाही का. कोणाचं आता असं हे झालं ना, आता माझ्या भावाचं भाऊजाचं थोडं हे झालं होतं त्यांच्यासाठी मी पारायण केलं बरं का. म्हणजे असं आवडतं मला असं कोणी संकटात असल्यावर त्याची हे करायला. मी गाय माझ्याकडे 2 गाय पण आहे आणि आहे का अजून वेळ एवढं म्हणजे मोठा होईल का काय असं. बरं सांगा किती आहे अजून. थोडं आहे आता. बरं तर एक दिवस मला स्वप्न पडलं नाही का असं खरं स्वप्न आहे मला. सोमवार रविवारच्या रात्रीला पडतं दुसरी सोमवार असतो ना तेव्हा ते स्वप्न खरं ठरतं माझं बरं का. म्हणजे रविवारच्या रात्री पडलेलं स्वप्न प्रत्येक स्वप्न तुमचं ताई खरं होतं का. हो खरं होतं प्रत्येक स्वप्न खरं होतं आणि माझ्यावर संकट येणार असलं ते पण पडतं आणि काही चांगलं होणार असलं ते पण स्वप्न पडतं म्हणजे अगोदर संकेत देते. मग मी ना असं छोटं पिल्लू आणलं होतं कुत्र्याचं मंदिराजवळ. तर मग ते आणलं मस्त आता 15 दिवस महिना झाला असेल त्याला आणून. असं म्हणजे छोटं पिल्लू होतं. मला आवड आहे कुत्रे पाळायची गाय पाळायची हे करायची. मला पण खूप आवड आहे ताई. तर मग ते पिल्लू आणलं मग मस्त ते असं माझ्या मागे यायचं वावरात बसायचं हे करायचं असं लाड आपण नाही का जनावर माझं खूप प्रेम असं म्हणजे खूप प्रेम करते मी असं कधी मारित नाही कधी काही नाही. तर ते पण रात्री लावतात ताई. हो मग त्यांना पण सगळं कळतं आपलं भाषा पण कळते. माझ्याकडे पण आहे एक कुत्रा एक आहे मांजर आहे गाई आहे. हा ना. तर मग असं मला स्वप्न पडलं का 2 साप आहे ना अशी नुसती इकडे तिकडे पळू राहिले नाही का असं सायरावेरा पळू राहिले. एक सफेद आहे आणि एक काळा आहे. तर म्हटलं आता हे संकेत काय असं म्हटलं काहीतरी दिवस सांगून संकेत दिलाय मला हा संकेत काय असं. मग सायरावेरा पळू राहिले साप म्हणजे काहीतरी संकट आहे असं मला आलं खरं. तर काय झालं गुरुवारी आहे ना तर आमच्या इथं एक कुत्रा आलं पिसाळलं नाही का असं. अरे बापरे. पिसाळलेलं कुत्रा आलं माझ्या गाई इथं आता बाहेरच राहतात दिवसा बाहेर बांधली ते नंतर रात्री पडीत बांधते. तर मग तसं पिसाळलेलं कुत्रा आहे ना दुसरे कुत्रे आता इथं आजूबाजूला येते ना थोडेसे एक कुत्री होती आणि तिचं एक पिल्लू थोडंसं. तर ती त्यांना धरायचं आणि मी ना गावाला बारीक होती पाठीमागे गावाला पाणी भरत. तर मग ते कुत्रं आहे ना या कुत्र्याला धर त्या कुत्र्याला धर त्यांच्या मागं पळत होतं खूप असं गागाट नाही का कुत्र्यांचं झाला.
आमचं पिल्लू पण इथंच घराजवळ. मग मी तिकडून नाही का मला वाटलं आमचं पिल्लाला धरलं का काय, असं पळत आली मी खूप वावरातून. म्हटलं धरलं बाई, मला आता पिसाळले ते नव्हतं माहिती, पण दुसऱ्या कुत्र्यांनी माझ्या पिल्लाला धरलं असं नाही का. आणि खूप पळत आले मी तिकडून वावरातून. तर ते कुत्रे ना काही पिसाळलेलं, मग मला ते ना लक्षात यायला आलं, थोडं आम्ही लांब होतो ना. म्हटलं हे काय असं करायला, हे कुत्र्याला धरतो ते कुत्र्याला धरतो, म्हणजे असं चिडून धरायचं जास्त नाही का असं. म्हणजे पिसळलेलं म्हणलं रागवलेलं ते काही त्याला काय. रागवलेलं. तर मग ते असं इतकं चिडून धरायचं ना कुत्र्याला, त्या दुसऱ्या कुत्र्याला धरलं त्यांनी. आणि हे आमच्या पिल्लाला मी ना असं जाळी खाली म्हटली याला डालून ठेवा, म्हणजे बाहेर तिकडे जाणार नाही त्या कुत्र्यांचं. तर ते कुत्रा आहे ना त्या कुत्र्यांकच पळायचं येड्यावानी. तर त्याला आम्ही धरायला पाहायचं तर ते काय हातीच लागत. पण मग मी काय म्हटले, ते कुत्र बाई हाती नाही लागले, गायत्री मध्ये बांधून गायला गायला धरायला नाही का गायला घरी. म्हणजे गाय त्या गायीमध्ये बांधून दिल्या. त्या कुत्र्यांनी ना ते पिल्ला धरला हवं बरं का. मग ते असं तिकडे गेलं ना त्या कुत्र्यांक, बरं आपल्याला त्या जवळ जाता येणार, त्यांना सोडून आपल्याला धरा असं झालं ना ते. तर मग ते पिल्लाला पण धरलं त्यांनी त्या कुत्र्यांनी. त्यांनी डायरेक्ट धरलं असं म्हणजे चावलं, डायरेक्ट मारलं त्याला. गुरुवारच होतं मला ना, उपवासच होता. मला असं खूप वाईट वाटायला लागलं. ते कुत्रं ना ते त्याला चावून आणि त्याच्यापाशी बसून राहिलं गावामध्ये. आणि आता गहू वाढलेला ना, आमच्या आजी ह्या घराजवळ आम्ही ओरडायचो, आजूबाजूला पण सांगून दिलं आले करा असं तसं. तर ते कुत्र्यांनी ना त्यांना चावून त्याच्यापाशी बसून राहिलं. कम्प्लीट 1 तासभर बसले होते तिथं बरं का. आम्हाला इकडून दिसत नव्हतं. आणि आम्हाला असं वाटायचं गेलं का आहे का काय, काही कळायला पण मार्ग नाही. आणि ते कुत्रं त्याच्यावर चावून आणि त्याची डायरेक्ट जीभ खाल्लेली होती आणि त्याच्यापाशी बसलेलं होतं. मग त्या माझा मुलगा आला कॉलेजवरून आणि तो गाडीवर होता. ते कुत्रं बसले तिला, तो तिथे थांबायला लागला. मग आम्ही ओरडलं का नको थांबू, तिथं ये लवकर, इकडे ये लवकर असं नाही. मग त्याला घरी बोलवलं. तर तो म्हणे तिथं कुत्रं बसलेले म्हणून. म्हटले अरे ते पिसाळेल कुत्रे बाबा, बरं झालं तिथं थांबला नाही. आम्ही त्याला जास्त म्हणजे असा आवाज दिला ना त्याला, म्हणजे पटकन निघून. मग तो आला आणि मग त्याने त्याला दगड मारले, तेव्हा ते कुत्रं निघून गेलं तिथून. बापरे. ते बघायला लागलं तर ते कुत्रं त्याची पूर्ण जीभ खाल्लेली, असं म्हणजे खूप हे केलं होतं. तर मग असं म्हणजे एवढं मोठं संकट होतं ताई. आणि तुम्ही म्हणजे काय असं म्हटले, का बरं असं स्वप्न पडलं असेल, का बरं मला असं वाटलं नाही, का बरं कमी कुत्र्याचं पिल्लू नसतं आणलं नसतं खाल्लं, असं का बरं असं केलं तुम्ही. जवळजवळ आणलं होतं ना कुत्रं पिल्लू, तुम्ही असं नव्हतं करायला लागेल. तर ताई मला दुसऱ्या दिवशी काय स्वप्न पडलं, तर माझी गाय आहे ना, ती गाय पडली अशी म्हणजे दारात पडलेली, तिचं पूर्ण तोंड फाडलेलं असं. अरे म्हणजे ते गायीवर संकट आलं होतं ना. गायीवर संकट आलेलं होतं आणि ते कुत्र्यावर गेले होते बघा. बापरे. म्हणजे माझ्या मनात आलं ना, का बरं असं केलं सांगा तुम्ही, का बरं असं केलं, तर ते लगेच दाखवलं. नाही स्वामी कधीच कोणतीच गोष्ट अशीच करत नाही ताई. प्रत्येकामागे काय नाही काय कारण असतं. काय कारण. आणि मला पण असं म्हणजे अनुभव मला संकेतच भेटतात आहे. संकट असो किंवा चांगलं व्हायचं असलं ना तरी संकेत भेटतो. अरे वा. म्हणजे अगोदर सांगतात की तुझ्या बरोबर असं घडणार आहे. अगोदर चांगलं वाईट कोणतं असो, चांगलं जरी घडणार असेल तरी अगोदर स्वप्न पडतं. अरे वा. आणि अक्षरशः मला असं वाटायला लागलं की मी किती स्वामींच्या जवळ गेले, म्हणजे असं. हो नक्कीच ताई. वाटत नाही ताई, तुम्ही खरोखरच स्वामींच्या खूप जवळ गेलाय ताई. खूप म्हणजे ताई इतकं म्हणजे काही पण आता सोमवारी एकादशीचं मागं आणि त्याच्या पहिले एकादशीला मला नैवेद्य भेटला. तर मी त्या ताईला सांगितलं, म्हटलं अहो ताई मला आज प्रॉब्लेम आहे, मी आज नैवेद्य नाही घेऊ शकत असं नाही का. म्हटले मग दुसऱ्या सोमवारी मग स्वामींना म्हटले दुसऱ्या सोमवारी मला कामाचं म्हटलं स्वामी आज नका देऊ बरं का मला नैवेद्य, मला एकादशीचं नैवेद्य पाहिजे असं म्हटलं. तर मग तिसऱ्या सोमवारी परत एकादशी आली आणि माझं नाही का मौन राहतं. मग स्वामींना सांगत कोणाला सांगत नाही दुसऱ्यांना. स्वामींना म्हटले आज मला नैवेद्य दे बरं का स्वामी, आज मला नैवेद्य घ्यायचं. तर आजच्या आरतीला गेली सकाळी, कोणीच काय म्हटलं नाही नैवेद्याचं. मग 10 वाजता कोणीच काही म्हटलं नाही. मग मला माझ्या फोन येऊन गेलेला होता त्या ताईंचा, नैवेद्य देते ना त्या ताईंचा. तर म्हटले आता मला मौन आहे, आता कसं काय विचारायचं यांना. मग दुसरीकडे गेले, दुसऱ्या ताईंकडे गेले, त्यांना सांगितलं असं असं फोन करा म्हटलं. कुणाने सांगितलं मला नैवेद्य घ्यायचं म्हटलं. बघा त्या दिवशी जर माझ्या मनात आलं तर सगळं लगेच स्वामी म्हणजे मला नैवेद्य पाहिजे आज तर लगेच नैवेद्य घ्यायचं. अरे वा. खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. खूप आहे ताई खूप. अजून म्हणजे सांगाल परत.
असं स्वप्नांचे तर खूप एवढं म्हणजे खूप भारी अनुभव आहे स्वप्नांचे. हा नाही नंतर अजून एकदा तुम्ही सांगा. कसं आहे की बघणाऱ्यांना पण जरा थोडक्यात पाहायला मिळावं ना, असं पण आहे ना. हा. आता हे मला ना खरं ना बरंच बरं का ताई. हा ते नवनाथाचं पारायण केलं ना मी. हा तर शनिवारी पारायण केलं आणि रविवार होता हा दुसऱ्या दिवशी. हा आणि तिसऱ्या दिवशी सोमवार होता. तर मग सोमवारी ना मला दाव्याला जायचं होतं. हा यांचा मित्र वारला तिकडे दाव्याला जायचं होतं. अरे मग तरी मी आरती स्किप नाही केली, म्हणजे आरतीला गेलीच नाही का, आजच्या आरतीला. हा हा आणि तिथून मग दाव्याला गेली मी. हा तर तुम्हाला सांगते तिकडून आले, दाव्यावरून आले मी 11 वाजता. हा तर आमच्या घरी ना 2 जण येतो भगवे कपडे घातलेले हा आणि ते गहू मागायला येतात बघा, ते आले बरं का आमच्या घरी. हा आणि तिकडून दाव्यावरून येत होती मी, रस्त्यानेच होती, घरी पण पोहोचले नाही. हा तर ते काय म्हणते मला, माई आली का दाव्यावरून तू? अरे बापरे. डायरेक्ट बरं का. आता यांना काय माहिती मी दाव्याला गेले, माझं मौन व्रत राहतं, मी तर काही कोणाला म्हटले नाही. ते डायरेक्ट गाडीवरूनच म्हणते, गाडीवर बसलेले होते, माई आली का दाव्यावरून. अरे बापरे. तर मी विचार केला, म्हटले का बरं असं, यांना काय माहिती मी दाव्याला गेले होते. मग आले घरी, हात पाय वगैरे ते पटकत. म्हटले आता आंघोळ काय दाव्याला गेले म्हणजे आंघोळ करावं लागते असं माझं म्हणणं बा. उपास सोमवार मला मग आंघोळ करायची होती, यांना कसं काय द्यावं म्हटली. तर मग काय केलं, म्हटले आता एवढ्या वेळी थांबू शकत नाही. मग हात पाय धुतले आणि दिले, मग त्यांना धान्य दिले मग डबा भरून. तर ते काय म्हणत्या, माई म्हटले बरं का, ताई पण नाही, माई म्हटली. माई दाव्यावरून यायला खूप वेळ लागला म्हणे तुम्हाला, डायरेक्ट काशी बोल. अरे बापरे. आणि त्यांना काय माहिती आता मी दाव्याला गेले सांगा. हो ना. आणि ते डायरेक्ट काशी बोललं. तर मी त्यांना खुनाने विचारत होतो, तुम्हाला काय माहिती मी दाव्याला गेले होते असं नाही का. तर ते गाळातल्या गाळात हसले बरं का. फक्त गाळातल्या गाळात हसले, काहीच म्हटले नाही आणि निघून गेले. अरे बापरे. नवनाथाच्या पारायणाचा एवढा मला मोठा अनुभव आला त्या दिवशी, सगळ्याच गोष्टींचा. नाही तोच काय मोठा प्रत्येक अनुभव ताई तुमचा खूप सुंदर आणि खूप छान आहे. खूप म्हणजे ताई माझं असं आहे, एकदम खरं वागायचं, खोटं वागायचं नाही. नाही खोटं नाही वागलं पाहिजे ताई. काही कधी कोणाची वस्तू घ्यायची नाही, कोणत्या वस्तूला हात लावा. आणि माझं असं आहे, जिथं खोटं जर कोणी वागत असणार तिथं मी असं नाही का हे करते, बोलायचं नका वागवा. नाही चुकीचं नाही ताई ते. काय म्हणून दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा. देवानं प्रत्येकाला दिलेला आहे. जसं आहे तसं राहायचं, पण कधी कोणाच्या हात लावायचं आणि खोटं बोलायचं नाही. मोठीपणा खोटं बोललं कोणत्या वस्तूचा. आणि मोह पण नाही, असं काही नाही का हेच पाहिजे तेच पाहिजे असं काहीच नाही. नाही थोडं आपल्याकडे जे आहे त्याच सुखी समाधानी असावं ताई. नाही ना ताई, एकदम म्हणजे माझी परिस्थिती कशी होती, शून्यातून मी इथपर्यंत आले, मला खूप आनंद आहे ना. असं म्हणजे देवाने कसं माझ्यातून हे करून घेतलं. आणि खरंच आहे, जर जेवढी गरिबी असेल माणसाला तेवढी खूप अनुभव येतात, खूप शिकायला मिळतं. कारण तो व्यक्ती निष्ठेने देवाची सेवा करत असतो ते. निस्वार्थ भावनेने. निस्वार्थ भावनेने. आणि गरिबी पाहिजे माणसाला तर देव कळतो. हो. गरिबी असल्याशिवाय इमानदारीपणा कळत नाही, सुख कळत नाही, समाधान कळत नाही. समाधान कळत नाही. सगळ्या गोष्टींचे मला तर इतके म्हणजे पहिल्यापासून मस्त असं खूप देवाचे जवळ गेलेली मी. असं मंदिरात जरी गेले ना, थोडंसं मनात आलं एखादी गोष्ट तर लगेच तिथं पूर्ण होते माझी. अरे वा. मंदिरात कपालेश्वरच्या मंदिरात एकदम म्हणजे खूप अनुभव आहे माझे अजून. बरं नंतर एकदा सांगा अजून. म्हणजे संपूर्ण अनुभव सांगितले नाही की मग पुन्हा स्वामी अजून पुन्हा सुंदर अनुभव देतात ताई ना. अनुभव आला की लगेच शेअर करा. हो, खूप अनुभव येतात ताई मला. असं काही म्हणायलाच लागत नाही. काही असं थोडं मनात आलं का आला अनुभव. मलाच नाही का आता असं काही म्हणायला थोडी लाज वाटत, स्वामीला हे म्हणू नको ते म्हणू नको. स्वामी लगेच ऐकत तर कसं काय म्हणावं नाही का, असं वाटत आता. नाही प्रत्येक भक्तांच्या जे भक्त स्वामींचे आहेत ना, त्या प्रत्येक भक्तांच्या बरोबर स्वामी असतात ताई. खरंच असतं ताई, खरंच म्हणजे एकदम मागं पुढं संकटात आनंदात सगळ्यात राहतो. एखाद्याला वाटतं की मंदिरात जाऊनच प्रार्थना करावी की स्वामींना काहीतरी सांगावं, पण तसं नसतं. ते आपल्याच बरोबर असतात. आपल्याच बरोबर आहे सगळ्या गोष्टींना. म्हणजे माझ्यावर संकट जरी यायचं असलं तरी असं खूप माझ्या अजून खूप अनुभव मी तुम्हाला सांगेल परत. बरं मी हे अनुभव शेअर करते ताई.
हो चालेल. चला ठेवते. स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करताना तर तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर तो अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.